अशा 10 घटना मानल्या जातात अशुभ. चुकूनही दुर्लक्ष करू नका. आपण आपल्या वडीलधाऱ्यांकडून अनेकदा ऐकत आलो आहोत की काही गोष्टी केल्याने खूप अशुभ फळ मिळते आणि काही गोष्टी करू नये कारण ते अशुभ असते. पुरातन काळापासून आपण शुभ आणि अशुभ चिन्हांबद्दल ऐकत आलो आहोत. वास्तुशास्त्रामध्ये या प्राण्यांचे घरात आगमन झाल्यामुळे शुभ आणि अशुभ गोष्टींच्या तपशिलावर वर्णन केले आहे. उदाहरणार्थ, कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दही खाऊन घर सोडले जाते. असे मानले जाते की तसे केल्याने एखाद्या व्यक्तीच्या कामात यश मिळते. दुसरीकडे असे अनेक अशुभ चिन्ह आहेत जे कामात अडथळे आणतात आणि कार्य यशस्वी होत नाही असे मानले जाते. शुभ आणि अशुभ या समजुती प्राचीन काळापासून प्रचलित आहेत, ज्यामध्ये काही लोक या विश्वासावर विश्वास ठेवतात आणि काही लोक हे काही मानत नाहीत. अशाच काही 10 अशुभ चिन्हांबद्दल आपण आज जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या उपस्थितीचा उल्लेख असेल. त्यांच्या आयुष्यात कधीही दुःख आणि संकट येऊ देऊ नका स्वामी महाराज. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सकाळी लवकर बाथरूममध्ये रिकामी बादली पाहणे देखील अशुभ मानले जाते. 1. सकाळी रिकामी बादली पाहिल्यास आर्थिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत बाथरूममध्ये बादली नेहमी भरून ठेवावी. 2. ज्या घरांमध्ये लहान मुलं असतात त्या घरांमध्ये लोखंडी गोष्टींना अशुभ मानलं जातं. अशा स्थितीत लोखंडापासून बनवलेल्या वस्तू त्यांच्या पलंगाच्या खाली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते. पण गंजलेल्या लोखंडाच्या वस्तू घरात ठेवणे अशुभ मानले जाते. 3. दूध उकळून जमिनीवर पडणे अशुभ मानले जाते. जमिनीवर पडणारे दूध एखाद्या मोठ्या अपघाताचे किंवा नुकसानीचे लक्षण मानले जाते. 4. आरशाचे अशुभ चिन्ह. वास्तुशास्त्रात आरशाचे खूप तपशिलावर वर्णन केले आहे. वास्तुशास्त्रामध्ये काच किंवा काचेच्या वस्तू तोडणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. तुटलेल्या आरशात पाहून मेकअप कधीही करू नये. याशिवाय 1 वर्षापेक्षा लहान मुलांसाठी आरसा पाहणे अशुभ आहे. घराच्या कोपऱ्यात काचेचे तुकडे ठेवणे देखील अशुभ मानले जाते. 5. चाकूला घराच्या कोपऱ्यात टाकणे देखील वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते. याशिवाय घरात चाकू कधीही आडवा ठेवू नये. यामुळे घरामध्ये तणाव आणि कलह वाढतो. 6. झाडूमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. झाडूवर पाऊल ठेवणे आणि संध्याकाळी घर झाडणे अत्यंत अशुभ मानले जाते. याशिवाय झाडू उघड्या ठिकाणी न ठेवता एखाद्या कोपऱ्यात लपवून ठेवावा. 7. घरातून बाहेर पडताना शिंका येणे हे अशुभ मानले जाते. घरातून बाहेर पडताना जर शिंका आलीच तर पुन्हा घरात जावे आणि पाणी पिऊनच बाहेर पडावे. 8. पैशांशी संबंधित अशुभ गोष्टी. तुमचा खिसा किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नका. खिसे रिकामे ठेवणे अशुभ मानले जाते. 9. घरामध्ये कोळ्याचे जाळे असणे आणि वटवाघूळ आणि कबुतरांचा डेरा असणे हा मोठा अशुभ संकेत मानला जातो. याशिवाय घरामध्ये जखमी किंवा मृत पक्षी पडणे हे खूप अशुभ मानले जाते. घरात किंवा आजूबाजूला कुत्रे किंवा मांजरीचे रडणे काही अप्रिय घटनेचे लक्षण मानले जाते. 10. जर घरात फुटलेले कप किंवा निकामी वस्तू असतील तर त्यांचा वाईट परिणाम घरातील लोकांवर पडतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, पटकन आपल्या मित्रांना शेअर करा आणि हो, नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.